झालेल्या पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे. आपण या ठिकाणी नगराध्यक्ष शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत. बापू काय सांगाल, नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठं प्रचंड नुकसान आहे. नाही, आता येऊन बघितलं, संपूर्ण या दुकानदाराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सगळ्या गोडाऊनमध्ये पाणी शिरलेलं आहे. याला जे कोणी जबाबदार असतील, आता या ठिकाणी थोड्या वेळाने येऊन नगरपालिकेचे कर्मचारी स्थळ पाहणी करतील आणि स्थळ पाहणी करून जो अहवाल येईल त्या अहवालानुसार ज्यांचं या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्यांनी कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक जागेवर वाळूचा मोठा ढेर टाकला आणि ती वाळू टाकत असताना जी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नाली केलेली ती नाली त्या ठिकाणी फुटली आणि फुटल्यामुळं त्या नालीमध्ये सगळी वाळू आणि मुरून गेल्यामुळं ती नाली जाम झाली आणि सगळं पाणी हे नालीतून पास न झाल्यामुळं ते पाणी सगळं या दुकानामध्ये घुसलेलं आहे. त्यामुळे या दुकानदाराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जर या ठिकाणी अनधिकृत बांधकाम कोणी करत असेल, त्याची चौकशी करून विना परवानगी बांधकाम करत असेल तर त्यांच्यावर नक्कीच नगरपंचायत कारवाई करेल. त्यांच्या नुकसान भरपाईसाठी काय प्रयत्न करतो? नुकसान भरपाई देणं हे काही नगरपंचायतचं काम नाही, परंतु या ठिकाणी स्पॉट पंचनामा करून जी वस्तुस्थिती आहे तो अहवाल आम्ही प्रशासनाला सादर करू. रात्री झालेल्या तुफान पावसामुळे रोडला पांडुरंग लांडे यांच्या शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये भरपूर पाणी घुसून त्यांचं आपणच नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता ते आपल्या सोबत आहे. काय सांगाल, काय नुकसान झालं आणि कसं, म्हणजे किती नुकसान झालं, काय काय होतं? रात्री 12:30 वाजता मुसळधार पाऊस आल्यामुळं आणि नाली तुंबल्यामुळं नालीतलं पाणी सगळं दुकानमध्ये गेलंय आणि जवळपास 500 पोते खताचे दुकानमध्ये होते. सोयाबीनच्या 100 बॅग होत्या आणि नंतर कापूस, औषध असं अतोनात लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज पाणी पाहू शकता, आतापर्यंत गुडघाभर पाणी सगळं पाणी. बघू शकता दुकानमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे. किती लांब आहे पाणी? पाणी जवळपास पाठीमागं 50 फूट आहे पाणी, गुडघे इतकं पाणी. सगळं खत इथं नुकसान झालेली खताची. हे बघू शकता तुम्ही, पोते सगळे भिजलेले, सगळं पाणी झाले खताचं, सोयाबीनचं. हे रोडचे जे नालीचं हे आहे सगळं पाणी आतमध्ये गेलेलं आहे, जवळपास शेवटपर्यंत पाणी ते. बघा चिखल झालाय सगळं खताचा. सगळं पाणी झालेलं खताचं. खताचं पाणीच हे सगळं पाणीच आहे, सगळं टप्प्याखाली. जवळपास 500 पोते होते खताचे. जबरदस्त नुकसान झालेलं आहे आणि यावर प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी. कुठल्या कंपनीचं खत आहे? खत होतं 20-013 आरसीएफ कंपनीचं आणि त्यानंतर जे किसान कंपनीचं 20-013, पोटॅश आरसीएफ कंपनीचं, युरिया आरसीएफ कंपनीचं, असं सगळा ब्रँडेड माल होता. जवळपास 500 पोते होते खताचे. त्यानंतर सोयाबीनच्या 100 बॅग होत्या, ग्रीन गोल्ड 3344, फुले संगम केडे 726, फुले दुर्वा, नंतर कृतिका, पृथ्वीराज, अशा सर्व विविध प्रकारच्या जवळपास 100+ बॅग होत्या. त्यामध्ये सर्व भिजून गेलेलं आहे, नातोनात नुकसान झालेलं या ठिकाणी.
काय अपेक्षा प्रशासनाकडून काय सांगा? प्रशासनाने त्वरित येऊन नुकसान तात्काळ पंचनामे करून काय जे काय नुकसान भरपाई होईल ती द्यावी त्यांनी. कारण आता आमच्यावर डायरेक्ट आत्महत्या करण्याचीच वेळ आलेली. एवढं आतून कोटी रुपयाचं समजा जवळपास सगळं नुकसान झालेलं आहे. आणि त्याला जबाबदारी रस्त्याचं जे प्रशासन आहे ते नालीचं नगरपंचायत वाले त्यांनी तात्काळ येऊन त्यांच्यावर बी हे काय झाली पाहिजे. नाली झालेली नाही आणि रस्त्याच्या चुकीच्या नालीचं काय झालंय, नाली तुंबल्यामुळं सगळं पाणी दुकानमध्ये गेलेलं आहे. कारण त्यांचं कारण नगरपंचायतने बी हे केलेलं नाही, त्या नालीचं कामावर लक्ष नव्हतं त्यांचं. इथं नाली बी फुटलेली 2-4 ठिकाणी, त्यामुळे सगळं पाणी मातात गेले. पुढे तुंबली नाली, आतमध्ये पाणी गेलं सर्व. प्रशासनाच्या चुकीमुळे प्रशासनाच्या चुकीमुळे मोठा फटका आहे. कारण खूप मोठा भरून न निघणारे नुकसान आहे जवळपास. कारण आमचा काय दुसरा काय व्यवसाय नाही, सगळं पोट ह्याच्यावरच अवलंबून होतं आमचं. सगळं पाणी दुकानमध्ये इथून तिथून पाठीमाग 50 फूट आहे, सगळं गुडघे इतकं कमरे इतकं पाणी. ते पाणी ते खतामध्ये झाली